त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। सज्जन हो, नमस्कार. आपण रुद्राध्याय किंवा श्री रुद्रम याचा विचार करतो आहोत. आपल्याला या रुद्रामुळे काय फायदे होतात याचाही विचार करायचा आहे. कारण प्रत्येक माणूस जो आहे तो फलश्रुतीकडे त्याचं लक्ष असतं. हे केल्यामुळे काय मिळेल, ते केल्यामुळे काय मिळेल, हा भाग प्रत्येकाला सतावत असतो. कारण ज्या संसारात आपण राहतोय तो कायम अपूर्ण असणार आहे. हा कधीच पूर्ण होणारा नाहीये. संस्कृती तो क्षय होण्याची ज्याचा स्वभाव आहे त्याच्यात पूर्णत्व कसं मिळणार. पण तरी सुद्धा आपण प्रत्येक जण या पद्धतीनेच विचार करत असतो की ही वस्तू आली की मला सुख मिळेल, ती वस्तू आली की मला सुख मिळेल. मी आता 3 खोल्यांमध्ये राहतोय, मला 4 खोल्या झाल्या म्हणजे मी सुखी होईल. पण सज्जन हो, लक्षात ठेवा की सुख जे आहे हे सतत आपल्यापासून दूर राहून आपल्याला वाकुल्या दाखवत असतं. कसं फसवलं असं म्हणत असतं. म्हणून खरं काहीतरी प्राप्त होण्यासाठी आम्हाला त्या भगवंताकडे जावं लागतं. आणि ज्याने सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे अशा भगवान शंकरांकडे गेल्यानंतर काय प्राप्त होतं ते आपल्याला पाहायला मिळतं. रुद्राच्या चमक भागामध्ये असा विचार दिसतो की मागणी, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. या मागणीत कुठल्याही प्रकारची अशी दीनवाणी याचना नाहीये, आत्मविश्वास आहे. म्हणजे जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ असं ज्यावेळी आपण म्हणतो की भगवान शंकर आणि पार्वती हे या जगाचे माता पिता आहेत, म्हणजे मग ते माझेही माता पिता आहेत. आणि मग माझे माता पिता ते आहेत तर मला अधिकार आहे त्यांना मागायचा, मला हे मिळालं पाहिजे. म्हणून मागणीत आत्मविश्वास आहे. बाबा मला ही गोष्ट द्या, ही गोष्ट मला तुम्ही दिलीच पाहिजे, हा त्याच्यात भाग आहे. म्हणजे आपण म्हणू की अरे या रावणाला किंवा कुंभकर्णाला ब्रह्मदेवानी हे असे वर का दिले. तो असुर आहे हे माहिती आहे, मग असं असताना का दिले. तर त्यांनी केलेल्या तपस्येचं ते नियत फल आहे. तुम्ही भरपूर यज्ञ याग करा, तुम्हाला त्याचं फळ परमेश्वराला द्यावंच लागतं. तो नाही म्हणू शकत नाही. म्हणून ती मागणी दीनवाणी नाहीये तर आत्मविश्वास पूर्ण आहे. सज्जन हो, आपण रावण नाही आहोत किंवा आपण हिरण्यकश्यप नाही आहोत. त्यामुळे आपल्या मागण्या सुद्धा जगत कल्याणाच्याच असतील. पण कित्येक वेळा असं होतं की देव पुढे उभा राहिला, वत्सा काय पाहिजे ते मागून घे म्हणला, तर काय मागायचं हेच जर कळत नसेल तर काय करणार. म्हणून यज्ञ श्रद्धा आणि समृद्ध समर्थ निरामय जीवनाची आकांक्षा ही या रुद्राच्या चमकाच्या प्रत्येक शब्दाशब्दातून प्रकट होते. देवतांचं आवाहनच मुळी असं आहे, द्युम्नैर्वाजेभिरागतम्
अन्नासह आणि वैभवासह या. दूध, मध, भात, गहू असे अन्न पदार्थ मागितले आणि अन्ना मागोमाग शेती आलीच. आणि मग त्यासाठी नांगर पाहिजे, नांगराला लोखंडी फाळ पाहिजे, बैल पाहिजे, खोंड हवे. आणि हा सगळा प्रपंच उभारायचा म्हणून त्यासाठी घरदार पाहिजे. वास्तूच्या उभारणीसाठी दगड, माती, वाळू या गोष्टी पाहिजेत. घराची शोभा वाढावी म्हणून मुलं बाळ पाहिजेत, पै पाहुणे पाहिजेत, दूध दुभत्यासाठी गायी पाहिजेत, कालवडी पाहिजेत. आणि एवढा पसारा जो मांडलाय तो भक्त जो आहे, हा जो देवाला मागणार आहे, हा एखाद्या म्हाताऱ्या बैलाला किंवा वांज गाईला सुद्धा दूर सारणार नाहीये. तो म्हणतो त्याही असू दे. अरे दूध नसेल देत पण शेण गोमूत्र तरी देईल. कारण आमचा संपूर्ण पूर्वकाल जर बघितला तर आम्ही त्या जमिनीचे भक्त आहोत. आम्ही कधीही तिची प्रतारणा केलेली नाहीये. आज मला मिळू दे, उद्या तुझं काहीही होऊ दे, असले विचार आमच्याकडे नाहीये. त्यामुळे शेण मिळालं किंवा गोमूत्र मिळालं तरी आम्ही तृप्त आहोत, हा भाग लक्षात ठेवण्यासारखा आहे. गृहिणींसाठी सोनं नाणं, हत्यारांसाठी लोखंड पाहिजे, पोलाद पाहिजे. म्हणजे या चमकामध्ये काही मागायचं शिल्लकच ठेवलेलं नाही. या संपूर्ण भरघोस प्रपंचाचा उपभोग घ्यायचा आहे तर त्यासाठी उत्तम शरीर संपदा पण पाहिजे. भरपूर काम करता येईल अशी माझी बोट सुद्धा त्याच्यात चैतन्य असावं, प्राणशक्ती भरपूर असावी. आणि हे सगळं ज्या देवांकडे मागतोय आम्ही, त्या देवानं आम्ही परत काय द्यायचं यातही आम्ही विसरणार नाही. हा रुद्रातला फार मोठा महत्वाचा भाग आहे. आता द्यायचं तरी कसं द्यायचं, तर यज्ञ रूपाने. म्हणून यज्ञीय द्रव्यांची सुद्धा किंवा साधनांची सुद्धा मागणी केलेली आहे. यज्ञीय देवतांचा अनुग्रह मिळावा, अनुकूलता मिळावी आणि सततची यज्ञ मालिका चालू राहावी. यासाठी म्हणले यज्ञो यज्ञेन कल्पताम. माझ्याकडे पहिला यज्ञ संपत असताना, त्याची पूर्णाहुती होत असताना दुसऱ्या यज्ञाचा संकल्प मनात तयार असतो आणि मला काही दिवसांनी याच्या पुढचा हा यज्ञ करायचा आहे. मागणी सुद्धा उत्कृष्ट असावी, उत्तम असावी. मागणी स्वतःपुरती असू नये. म्हणजे इष्टमित्रांसह खानपान आजकाल करतात लोक, पण इथे जे खानपान आहे सपीतिही सगधीही, म्हणजे जे काही खानपान आहे ते सुद्धा सात्विक. एका ठिकाणी आम्ही स्वयंपाक करू आणि अनेक जणांना अन्न देऊ आणि सगळ्यांना तृप्त करू. अन्न देत असताना सुद्धा मी दिलं हा तिथं भाग असतानाही, म्हणजे तिथं वैयक्तिकता हा भागच नाहीये. अरे तुझं आहे, मी तुलाच देतोय आणि तू वेगवेगळ्या रूपाने माझ्याकडे येतोयस आणि ते मी तुला समर्पित करायचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे यज्ञभूमीवरचं जे प्रार्थनेचं स्वरूप आहे ते सुद्धा सामुदायिक आहे. रुद्राध्यायाचे एकूण स्वरूप जे आहे ते असं आहे की थोडं गूढ आहे. सज्जन हो, लक्षात ठेवा, आजही आपण पदयात्रा केली आणि वेगवेगळ्या गावात गेला तरी प्रत्येक गावात आपल्याला एक महादेवाचं मंदिर निश्चित सापडेल.
कुठंतरी नदीच्या काठावर असेल, कुठंतरी ओढ्याच्या काठावर असेल, आणि हा महादेव मोठा मजेशीर आहे. कारण त्याचे जे भक्त आहेत ना ते सगळे आहेत. देवही आहेत, माणसंही आहेत. तो पशुपती आहे म्हणून पशु सुद्धा त्याच्या दर्शनाला येतात. सर्प तर त्यांनी धारणच केलेले आहे म्हणून तेही येतात. पक्षीही येतात. आणि एवढंच नाही तर भूत खेत सुद्धा त्याच्या दर्शनाला येतात. त्यामुळे त्याच्या त्या मंदिराला दारच नाही, कायम उघड आहे. तुम्ही केव्हाही या आणि प्रार्थना करा, ध्यान करा आणि भक्ती करा. रुद्राचं एक सातत्य आहे. आमच्या वेदामधल्या ज्या देवदेवता आहेत ना त्यात इंद्र, उषा, पूषण, वरुण, मरुद्गण आहे, इंद्राग्नी आहे, मित्रावरुण आहे. अशा ज्या देवदेवतांचा उल्लेख आमच्या श्रौत यज्ञ परंपरेमध्ये दिसतो आम्हाला. पण या अशा अनेक देवदेवता आज यांची नावं सुद्धा आम्हाला माहिती नाहीये. आणि म्हणजे प्राचीन आणि अर्वाचीन हा जो भाग दिसतो आपल्याला त्यामध्ये सध्याच्या काळात खंडोबा, विठोबा, अंबाबाई, तुळजाभवानी, दत्तात्रेय इत्यादी ज्या देवदेवता आहेत यांचा उल्लेख कुठेही वेदात आलेला आपल्याला आढळत नाही. त्यामुळे असा प्रश्न येतो की वेदात ज्या देवतांचा उल्लेख आहे त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कुठं संबंध दिसत नाही. आणि आज ज्या दैनंदिन जीवनात ज्या ज्या देवतांना आपण भेटतो त्यांचा संबंध वेदात दिसत नाही. पण रुद्र ही एक देवता अशी आहे की ती वैदिक काळामध्ये वेदामध्ये तिचा वारंवार उल्लेख दिसतो. आणि आजच्या काळातही रुद्र असेल, शंकर असेल, त्याला आपण तितक्याच भक्तिभावाने शरण जातो. म्हणजे रुद्राबद्दल काहीशी एक जी आदराची किंवा भीतीची अशी एक भावना प्रत्येकाच्या अंतरंगात बसलेली आहे. रुद्राच्या उपासनेने अडीअडचणी निघून जातात, संकट पळून जातात, पीडा बाधा काही असतील तर त्या निघून जातात, रोगराई असेल तर तीही निघून जाते, गंभीर आजार असतात तर तेही त्याचाही परिहार होतो. आणि ही कल्पना फार प्राचीन काळापासून आहे. पूर्वी पाऊस पडला नाही तर त्या देवाला पाण्याने कोंडून ठेवायचे. मुद्दाम लक्षात घ्या की शंकराचं मंदिर जे असतं ना ते सुद्धा खोलात असतं. 7-8 पायऱ्या उतरून खाली जायचं आणि मग शिवलिंग पाहायला मिळेल. असं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. आणि पूर्वी या शिवलिंगाला पाण्यामध्ये ठेवलं जायचं की अरे पाऊस पडत नाहीये, रुद्राला कोंडून ठेवा पाण्यामध्ये आणि रुद्र म्हणत राहा. अशा अनेक गोष्टी पूर्वापार घडत असत आणि आजही घडतात. आणि नुसत्या घडतात असं नव्हे तर त्याची प्रचिती आजही आपल्याला रुद्राच्या जागरणाने, रुद्र म्हणण्यामुळे आपल्याला ही प्रचिती आजही येते. म्हणून रुद्र हा एक लोकप्रिय अशा प्रकारचा देव आहे. त्याला कोणी महादेव म्हणेल, कोणी त्याला शंकर म्हणेल, कोणी त्याला शिव म्हणेल, कोणी सांब म्हणेल, कोणी सदाशिव म्हणेल, कोणी ईशान म्हणेल, कोणी तत्पुरुष म्हणेल, कोणी वामदेव म्हणेल, कोणी अघोर म्हणेल. पण
कुठल्याही रूपात असला तरी तो रुद्र म्हणून त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते आपण अधिकाधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. सज्जन हो, आपल्याला या रुद्रावर आणि त्याच्या वैशिष्ट्यावर, रुद्र म्हणजे नेमकं काय आहे आणि किती तो महत्त्वाचा आहे, याच्या बाबतीत अधिकाधिक विचार करायचा आहे. पण आपण हा विचार, रुद्राध्यायाचा विचार टप्प्याटप्प्याने करत राहूया. धन्यवाद.